बाजारामध्ये गवारीचे दर वधारले। गवारीला बाजारामध्ये 6000 ते 8000 रुपयांचा गुणवत्तेनुसार दर। पुढील काही आठवडे दर कायम राहण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज। सिंधुदुर्गातील शेतकरी फळमाशी आणि किड्यांच्या प्रादुर्भावामुळे हैराण। रानगव्यांच्या उपद्रवामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यावर फळमाशीचं संकट। आले पिकाच्या दरामध्ये मागच्या महिनाभरापासून वाढ। आल्याला बाजारामध्ये सध्या प्रति क्विंटल 3.5 ते 4000 रुपयांपर्यंतचा दर। देशामध्ये सोयाबीनला चांगला भाव। दरवाढ कायम राहण्याची शक्यता। बाजारामध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 4.5 ते 5 हजारांच्या दरम्यान दर। शेतकऱ्याकडील सोयाबीन संपल्यावर आता हिंगोलीच्या बाजारामध्ये दर वाढले। नव्या सोयाबीनला तरी चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा। शासनाने जाहीर केला 5328 रुपयांचा हमी भाव। भारताची पामतेल आणि सूर्यफूल आयात जुलै महिन्यामध्ये आवक घटली। सोयातेलची आयात मात्र 3 वर्षांनी उच्चांकी पातळीवर। भारताची पामतेल आयात जुलै महिन्यामध्ये 10% कमी होऊन 8,58,000 टनांवर स्थिरावली। पपईला चांगली मागणी असतानाच बाजारातील आवक घटली। बाजारामध्ये 1600 ते 1800 रुपये प्रति क्विंटलचा दर। बाजारामध्ये भेंडीला 2500 ते 3000 रुपयांचा दर। पावसाचा भेंडी पिकाला फटका। पुढील काही आठवडे दर टिकून राहण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज। जालन्यात डोणगावमध्ये झालेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना जीवदान। मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। जालन्याच्या पानशेंद्रामध्ये शेतकऱ्याकडून पारंपरिक शेतीला बगल देत 15 एकरावर फुलवली फुलशेती। फुलशेतीतून घेतायत भरघोस उत्पन्न। अकोला जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात। पहिल्याच दिवशी 12,857 शेतकऱ्यांच्या खात्यात 9,04,00,000 रुपये जमा। गडचिरोलीमध्ये 7 कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द। 74 लाखांची मुदतबाह्य कीटकनाशके कृषी विभागाकडून जप्त। नियमभंग केल्याप्रकरणात मागच्या आठवड्यात झाली होती तपासणी।